मित्रांनो, जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा आपण जमिनीवरील डोंगर, दऱ्या पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की जगातील सर्वात मोठी पर्वतरांग आणि सर्वात खोल दरी ही जमिनीवर नसून समुद्राच्या तळाशी लपलेली आहे. आजच्या या सागरशास्त्र म्हणजेच ओशनोग्राफी या लेक्चरमध्ये आपण महासागराचा तळ, त्याचे तापमान आणि तिथे निर्माण होणाऱ्या लाटा, भरती ओहोटी यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत ओशन करंट्स आणि क्षारता म्हणजेच सॅलिनिटी यावर हमखास प्रश्न असतोच. त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. चला समुद्राच्या तळाशी एक डुबकी मारूया. तर आज आपण भूगोलातील दोन अतिशय रंजक आणि महत्वाच्या धड्यांचा म्हणजेच प्रकरण 12 आणि 13 यांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. अंतराळातून पाहिल्यास आपली पृथ्वी एका सुंदर निळ्या मोत्यासारखी दिसते, म्हणून तिला नीलग्रह म्हणजेच ब्ल्यू प्लॅनेट म्हणतात. आज आपण या अथांग निळ्या महासागराच्या तळाशी जाऊन त्याची रचना आणि पृष्ठभागावरील त्याची गती या दोन्हींचे सखोल विश्लेषण करणार आहोत. एक फॅक्ट लक्षात ठेवा, पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी 71% भाग पाण्याने म्हणजे जलमंडल आणि 29% भाग जमिनीने, त्याला आपण शिलावरण म्हणतो, यांनी व्यापलेला आहे. पण उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण सुमारे 61% आहे आणि ते जास्त असल्याने त्याला लँड हेमिस्फिअर म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात पाण्याचे प्रमाण जे की 81% आहे ते जास्त असल्याने त्याला वॉटर हेमिस्फिअर म्हणतात. तर मित्रांनो, पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी तब्बल 71% पाणी या महासागरांमध्येच सामावलेले आहे. उरलेले पाणी हिमनद्या, भूजल आणि तलावांमध्ये आहे. निसर्गाने तयार केलेला हा पाण्याचा एक महाकाय वॉटर प्युरिफायर आहे, ज्याला आपण जलचक्र म्हणजेच हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतो. अब्जावधी वर्षापासून तेच पाणी बाष्पीभवन, सांद्रीभवन आणि वृष्टीद्वारे फिरत आहे. यावरून एक मुख्य विचार समोर येतो की पृथ्वीवरील पाण्याचा साठा स्थिर आहे, पण आपली मानवी मागणी मात्र प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आज जलसंकट निर्माण होत आहे. यातीलच एक मेन्स बाबत फॅक्ट लक्षात ठेवा. गोड्या पाण्याचा म्हणजेच फ्रेश वॉटरचा विचार केल्यास पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त 2.5 ते 3% पाणीच गोडे आहे आणि या गोड्या पाण्यापैकी सर्वाधिक साठा हिमनद्या आणि बर्फाच्या टोप्यांमध्ये म्हणजेच आईस कॅप आणि ग्लेशियर्सच्या स्वरूपात आहे, भूजलात नाही. आणि हा आयोगाचा आवडता क्रम आहे. जसं मी मगाशी म्हटलं की समुद्राचा तळ सपाट नाहीये. तुम्ही कधी समुद्राच्या किनाऱ्यावर गेला आहात का? जिथे आपण लाटांमध्ये खेळतो तो समुद्राचा पहिला टप्पा असतो. जसे जसे आपण खोल जातो तसे तशी समुद्राची रचना एखाद्या पायऱ्यांसारखी बदलत जाते. या रचनेचे मुख्य 4 भाग कोणते आणि आपल्याला खनिज तेल समुद्राच्या कोणत्या भागात मिळतं, चला पाहूया. तर आपल्याला वाटते की समुद्राचा तळ एखाद्या सपाट मैदानासारखा असेल, पण तसे नाही. तिथेही डोंगर आणि दऱ्या आहेत. जसे आपण समुद्रात प्रवेश करतो तसा पहिला उथळ भाग लागतो, तो भूखंड मंच म्हणजेच कॉन्टिनेंटल शेल्फ, जिथून आपल्याला खनिज तेल म्हणजे जीवाश्म इंधन मिळते. त्यानंतर अचानक तीव्र उतार सुरू होतो, त्याला खंडांत उतार कॉन्टिनेंटल स्लोप म्हणतात. त्यापुढे महासागराचा सर्वात मोठा आणि सपाट भाग म्हणजे अथांग सागरी मैदान, त्यालाच आपण अबायसल प्लेन्स म्हणतो. आणि या मैदानात अचानक मारियाना सारखे खोल खड्डे लागतात, त्यांना सागरी गर्ता म्हणजेच ओशन ट्रेंचेस म्हणतात. याबाबतच एक फॅक्ट लक्षात ठेवा, बॉम्बे हाय सारखे खनिज तेलाचे साठे आणि जगातील सर्वोत्तम मासेमारी क्षेत्रे भूखंड मंचावर म्हणजेच कॉन्टिनेंटल शेल्फवर आढळतात, कारण येथे सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. मारियाना गर्ता सुमारे 11 किलोमीटर खोल आहे. ही पॅसिफिक महासागरातील जगातील सर्वात खोल गर्ता आहे. आता या मुख्य रचने व्यतिरिक्त समुद्रात काही लहान भूरूपे मायनर रिलीफ फीचर्स आढळतात. समुद्राखाली ज्वालामुखी फुटून महाकाय पर्वतांच्या रांगा तयार होतात, ज्यांना मध्य सागरी पर्वतरांगा मिड ओशनिक रिजेस म्हणतात. जे ज्वालामुखी पर्वत पाण्याबाहेर येत नाहीत त्यांना सागरी पर्वत म्हणजेच सी माउंट्स म्हणतात. आणि ज्या पर्वतांचा माथा लाटांनी घासून सपाट टेबलासारखा केलाय त्यांना सपाट माथ्याचे पर्वत किंवा ग्योर्ड्स म्हणतात. याशिवाय बेटांभोवती कड्यासारखी आढळलेली प्रवाळ भित्तिका म्हणजे कंकणाकृती प्रवाळ बेटे इथे आढळतात. याबाबतच एक PYQ चा अलर्ट पाहूया. मध्य अटलांटिक पर्वतरांग ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे, जी संपूर्ण अटलांटिक महासागराच्या मधून एस आकारात पसरलेली आहे आणि ती अपसारी म्हणजेच डायव्हर्जंट भूपट्ट सीमेचे उदाहरण आहे. आता आपण महासागराच्या पाण्याचे तापमान पाहूया.
पृथ्वीवर सूर्याची उष्णता विषुववृत्तावर सर्वात जास्त असते. त्यामुळे महासागराची सरासरी पृष्ठभाग तापमान 27 अंश सेल्सिअस असते. जसे आपण ध्रुवांकडे जातो तसे तापमान प्रति अक्षांश अर्धा डिग्री सेल्सिअसने कमी होते. इथे एक रंजक फॅक्ट लक्षात ठेवा. उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने तेथील समुद्राचे सरासरी तापमान हे दक्षिण गोलार्धापेक्षा जास्त उष्ण असते. तसेच गल्फ स्ट्रीम सारखे सागरी प्रवाह हे एखाद्या हॉट वॉटर पाईप सारखे गरम पाणी थंड प्रदेशाकडे नेतात. आता एक संकल्पना लक्षात घेऊया. महासागराचे सर्वाधिक तापमान विषुववृत्तावर इक्वेटरवर नसते, तर ते थोडे उत्तरेकडे आढळते. कारण काय आहे, तर उत्तर गोलार्धात जमीन जास्त आहे. याला थर्मल इक्वेटर असे म्हणतात. मित्रांनो, समुद्राच्या वरच्या भागाचं तापमान 27 अंश आहे हे आपण पाहिलं. पण जर आपण स्कुबा डायव्हिंग करत समुद्राच्या तळाशी गेलो तर हे तापमान कसं बदलेल? आयोग यावर नेहमी थर्मोक्लाइन ही संकल्पना विचारतो. ही पाण्याची अशी एक सीमारेषा आहे जिथून खाली तापमान अगदी वेगाने खाली पडतं. चला हा उभा छेद समजावून घेऊया. जर आपण समुद्रात वरून खाली डुबकी मारली तर तापमान कसे बदलेल? याचे 3 थर पडतात. सर्वात वरचा 500 मीटरचा थर हा उबदार थर असतो, म्हणजेच 20 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस तापमान. त्याखाली उष्णता प्रवण क्षेत्र म्हणजेच थर्मोक्लाइन असते, जिथे एखाद्या घसरगुंडीसारखे तापमान अचानक आणि अत्यंत वेगाने खाली पडते. एकूण पाण्याच्या 90% पाणी याच थराच्या खाली असते. आणि सर्वात तळाचा तिसरा स्तर अतिशय थंड म्हणजेच जवळजवळ 0 अंश सेल्सिअस तापमानाचा असतो. या बाबतीतच एक फॅक्ट लक्षात घ्या. ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच पोलर रिजन्स मध्ये थर्मोक्लाइन थर नसतो, कारण तिथे पृष्ठभागावरील पाणी आणि खोल पाणी या दोन्हींचे तापमान आधीच 0 अंश सेल्सिअसच्या जवळ असते. समुद्राचे पाणी खारट का असते? 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलो पाण्यात किती ग्रॅम क्षार विरघळले आहेत यावरून आपण क्षारता म्हणजेच सॅलिनिटी मोजतो. याची सरासरी 35 अंश प्रति हजार असते. जिथे बाष्पीभवन जास्त आणि पाऊस कमी तिथे पाण्याची वाफ होते, पण मीठ खालीच राहते, म्हणून तिथे क्षारता जास्त असते. उदाहरणार्थ तुर्कीचे लेक व्हॅन किंवा मृत समुद्र. पण जिथे नद्यांचे गोडे पाणी येऊन मिळते, जसे की आपला बंगालचा उपसागर किंवा बाल्टिक समुद्र, तिथे क्षारता अचानक कमी होते. एमपीसीचा एक नियम लक्षात घ्या. अरबी समुद्राची क्षारता ही बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त आहे, कारण अरबी समुद्रात बाष्पीभवन जास्त होते. त्याला मिळणाऱ्या गोड्या पाण्याच्या नद्यांचा प्रवाह, उदाहरणार्थ गंगा, ब्रह्मपुत्रा, बंगालच्या उपसागराच्या तुलनेत कमी आहे. सागराच्या पाण्यात अधिक प्रमाणात सोडियम क्लोराईड असते. तळाकडे जाताना क्षारतेत काय फरक पडतो? जसे आपण पाहिले की तापमानात थर्मोक्लाइन असते, तसेच क्षारतेत खोलीनुसार अचानक वाढ होणाऱ्या पट्ट्याला क्षारता प्रवण क्षेत्र द हॅलोक्लाइन म्हणतात. मित्रांनो, इथे घनतेचा नियम खूप महत्वाचा आहे. जास्त खारट आणि अतिशय थंड पाणी हे जड असते आणि ते हलक्या पाण्याच्या खाली बुडते. पाण्याचे हे बुडणेच खोल समुद्रातील प्रवाहांना गती देणारे मुख्य इंजिन आहे. इथे एक संकल्पना लक्षात घेऊया. पाण्याची घनता म्हणजेच डेन्सिटी ही तापमान आणि क्षारता यावर अवलंबून असते. तापमान कमी झाले किंवा क्षारता वाढली की पाण्याची घनता वाढते आणि पाणी जड होऊन समुद्राच्या तळाकडे बुडू लागते. याला थर्मोहॅलाइन सर्क्युलेशन म्हणतात. तापमान आणि क्षारतेचा हा खेळ आपण पाहिला. आता आपण समुद्राच्या हालचालींकडे येऊया. तुम्ही कधी विचार केलाय का की समुद्रात लाटा का येतात आणि या लाटांसोबत पाणी खरोखरच किनाऱ्याकडे वाहत येतं का? उत्तर आहे नाही. लाटेमध्ये पाणी पुढे जात नाही, तर फक्त एक अदृश्य शक्ती किंवा ऊर्जा पुढे जाते. हा कन्सेप्ट थोडा ट्रिकी आहे, पण तुम्हाला या सोप्या उदाहरणाने समजावून सांगतो. तर आतापर्यंत आपण तापमान आणि क्षारतेचे भौतिक गुणधर्म पाहिले. यावरून सिद्ध होते की महासागर हा एखाद्या डबक्यासारखा शांत नाही, तर तो जिवंत आहे. तापमान आणि घनतेतील फरक सोबतच सूर्य, चंद्र आणि वारे यांच्या बाह्य प्रेरणांमुळे या अथांग पाण्यात 3 प्रकारच्या हालचाली निर्माण होतात. वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या लाटा म्हणजेच वेव्ज, गुरुत्वाकर्षणामुळे येणारी भरती ओहोटी आणि एका मोठ्या नदीसारखे वाहणारे सागरी प्रवाह म्हणजेच ओशन करंट्स. लाटा कशा काम करतात? जेव्हा वारा पाण्यावरून वाहतो तेव्हा तो आपली ऊर्जा पाण्याला देतो. मित्रांनो, लाटेमध्ये पाणी पुढे जात नाही, तर फक्त ऊर्जा पुढे जाते. पाणी केवळ स्वतःभोवती वर्तुळाकार गतीत फिरते. लाटेच्या वरच्या टोकाला शीर्ष आणि खालच्या खड्ड्याला द्रोणी म्हणतात. जेव्हा लाट किनाऱ्याजवळ येते तेव्हा उथळ पाण्याच्या घर्षणामुळे
तिचा खालचा वेग मंदावतो, वरचा भाग पुढे जातो आणि लाट फुटते. याला म्हणतो आपण वेव्ह ब्रेकिंग. आता याबाबतच एक फॅक्ट लक्षात घेऊया. दोन सलग शीर्ष किंवा दोन सलग द्रोणी यांच्यातील आडव्या अंतराला लाटेची लांबी म्हणजेच वेव्हलेंथ म्हणतात. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी म्हणतात. सुनामी हा जपानी शब्द आहे. ज्यांची लांबी किनाऱ्याजवळ कमी होते पण उंची प्रचंड वाढते. दिवसातून दोनदा समुद्राचे पाणी वर येते आणि खाली जाते. याला भरती ओहोटी म्हणतात. हे कसे होते? यामागे चंद्राचे गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीची केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स काम करते. चंद्रासमोरील पाण्याला चंद्र स्वतःकडे खेचतो, म्हणून तिथे फुगवटा म्हणजेच भरती येते आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे दुसरा फुगवटा तयार होतो. कॅनडातील बे ऑफ फंडी येथे जगातील सर्वात मोठी भरती येते. या बाबतीतच एक PYQ पाहूया. सूर्य चंद्रापेक्षा खूप मोठा असला तरी पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे भरती ओहोटीवर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा सूर्याच्या दुप्पट असतो. मित्रांनो, भरती ओहोटीचे हे प्रकार आयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्प्रिंग टाईड आणि नीप टाईड म्हणजे नेमका काय फरक आहे? जेव्हा सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांच्या एकत्रित ताकदीमुळे उधाणाची भरती येते. पण जेव्हा ते काटकोनात असतात तेव्हा ते एकमेकांची ताकद कमी करतात. तर यानुसार भरती ओहोटीचे दोन प्रकार ठरतात वारंवारतेनुसार. पहिला अर्धदैनिक म्हणजेच सेमी डायर्नल, दिवसातून दोनदा, आणि दुसरा दैनिक म्हणजेच डायर्नल, दिवसातून एकदा. आणि उंचीत फरक असणारी मिश्र भरती. पण सर्वात महत्वाचे प्रकार सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या स्थितीवरून ठरतात. जेव्हा पौर्णिमा किंवा अमावस्येला तिघे एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांच्या एकत्रित येण्यामुळे अत्यंत मोठी उधाणाची भरती स्प्रिंग टाईड येते. आणि जेव्हा ते काटकोनात असतात तेव्हा ते एकमेकांच्या शक्तीला विरोध करतात. त्यामुळे लहान उंचीची भांगाची भरती नीप टाईड्स येते. आता याबाबत एक संकल्पना लक्षात ठेवा. उधाणाची भरती म्हणजे स्प्रिंग टाईड्स महिन्यातून दोनदा येते, म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्येला. या काळात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतात. या स्थितीला सिझिगी म्हणतात. आता आपण सागरी प्रवाहांचा म्हणजेच ओशन करंट्सचा विचार करूया. हे समुद्रातील नद्यांसारखे आहेत. यांना ढकलणारी प्राथमिक इंजिने 4 आहेत. विषुववृत्तावरील सूर्याची उष्णता ज्यामुळे पाणी प्रसरण पावते. दुसरा आहे वारे जे पाण्याला दिशा देतात. तिसरं गुरुत्वाकर्षण आणि चौथा म्हणजे कोरिओलिस प्रेरणा जी प्रवाहांची दिशा उत्तर गोलार्धात उजवीकडे आणि दक्षिणेत डावीकडे वळवते. या सर्वांमुळे महासागरात पाण्याचे महाकाय वर्तुळाकार प्रवाह तयार होतात ज्यांना जायर्स म्हणतात. आता मेन्स साठी एक फॅक्ट लक्षात ठेवा. सागरी प्रवाहांच्या निर्मितीसाठी व्यापारी वारे म्हणजेच ट्रेड विंड्स आणि पश्चिमी वारे म्हणजेच वेस्टर्लीज हे सर्वात महत्वाचे दुय्यम घटक सेकंडरी फोर्सेस आहेत. सागरी प्रवाह 2 स्तरांवर काम करतात. पृष्ठभागावरील प्रवाह हे फक्त वरच्या 400 मीटर मध्ये वाहतात म्हणजेच एकूण पाण्याच्या 10%, आणि हे प्रामुख्याने वाऱ्याद्वारे चालवले जातात. पण महासागराच्या तळाशी वाहणारे खोल सागरी प्रवाह जे 90% असतात हे घनतेच्या इंजिनावर म्हणजेच द डेन्सिटी इंजिन किंवा थर्मोहॅलाइन सर्क्युलेशनवर चालतात. ध्रुवांवर अतिथंड आणि जड झालेले पाणी तळाशी बुडते आणि एखाद्या म्हाताऱ्या कासवासारखे संथपणे विषुववृत्ताकडे वाहू लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी या महासमन्वयाकडे म्हणजेच ग्रँड कोऑर्डिनेशनकडे लक्ष द्या. महासागराची रचना, तापमान, क्षारता, लाटा आणि प्रवाह हे वेगवेगळे विषय नाहीत. ते एकत्र मिळून एकच जागतिक हवामान नियंत्रक यंत्र आहेत. म्हणजेच ते ग्लोबल क्लायमेट कंट्रोल करतात. जिथे गल्फ स्ट्रीम सारखे उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर सारखे थंड प्रवाह एकत्र मिळतात तिथे प्लँक्टन हे म्हणजे माशांचं अन्न मोठ्या प्रमाणावर वाढते आणि ती जगातील सर्वोत्तम मासेमारी क्षेत्रे बनतात. आपला नीलग्रह या अखंड आणि अचूकपणे संतुलित प्रणालीवरच जिवंत आहे. तर याबाबतच अजून एक फॅक्ट लक्षात ठेवा. जपानच्या किनाऱ्यावर उष्ण कुरोशियो आणि थंड ओयाशियो प्रवाह एकत्र येतात. तसेच उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उष्ण गल्फ स्ट्रीम आणि थंड लॅब्राडोर प्रवाह एकत्र येतात. या संगमामुळे दाट धुके तयार होते आणि जगातील सर्वात समृद्ध फिशिंग बँक्स म्हणजेच मासेमारी क्षेत्रे तयार होतात. तर मित्रांनो,
आज आपण समुद्राच्या तळापासून ते त्याच्या पृष्ठभागावरील लाटांपर्यंत एक परिपूर्ण अभ्यास केला. उधाणाची भरती, भांगाची भरती, थर्मोक्लाइन, ओशन करंट्स हे आयोगाचे हॉट फेवरेट टॉपिक्स आहेत. त्यामुळे यांच्या रिव्हिजनवर विशेष भर द्या. सह्याद्री आयएसशी जोडले राहा, कारण आपला पुढचा टॉपिक याहूनही जास्त रंजक आणि हाय यील्डिंग असणार आहे. एमपीएससी वर्णनात्मक किंवा यूपीएससी परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर यूपीएससी स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री आयएस टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या एमपीएससी प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.